हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज तुम्हाला मी कोथिंबीर वडीची रेसिपी दाखवणार आहे, तीही न तळता। चला तर करूया सुरुवात। मी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून, त्यानंतर 1 वाटी बेसन, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी कणिक आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरे, बस इतकं साहित्य घेतले आहे आपल्याला। जिरे आणि हिरवी मिरची आणि लसूण एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यातून जाडसर वाटून घ्यायचं आपल्याला। अगदी झटपट रेसिपी दाखवत आहे तुम्हाला मी। खूप छान बनते, खमंग बनते, कुरकुरीत बनते बघा, आणि तेलाचा देखील वापर होत नाही। कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर ती बारीक कट करून घेत आहे। अगदी झटपट ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, शिवाय कमी तेलात खूप टेस्टी रेसिपी होते ही। नक्की ट्राय करा तुम्ही। सगळी कोथिंबीर आपण बारीक करून घेऊया। कोथिंबीर बारीक केल्यानंतर एका बाउलमध्ये घ्या, त्यामध्ये बेसन, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ। आपल्याला हे प्रमाण बेसनाचं डबलचं ठेवायचं आहे, आणि बेसन 2 वाटी असेल तर ज्वारीचं पीठ 1 वाटी छोटी आणि 1 छोटी वाटी कणिक, असं प्रमाण ठेवायचं आपल्याला। बेसनाची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे। हे सगळे पीठ कोथिंबीरमध्ये टाकल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ, स्वादानुसार मीठ, 1 चमचा हळद आणि हिंग, हे सगळं एकत्रितपणे आपण मिक्स करणार आहोत बघा। काही जास्तीचं सामान वापरलं नाही, आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरे यांचं वाटण, बस एवढंच सामान आपल्याला लागणार आहे। हे सगळं एकत्रितपणे या पिठामध्ये छान कुस्करून एकत्र करायचं आहे, मिक्स करायचं आहे, जेणेकरून कोथिंबीरचा छान स्वाद लागेल। आणि पाणी टाकायचं नाही, पहिले थोडं पाणी टाकून गोळा मळून त्याला रेस्ट करण्याची गरज नाही। त्याचे तुकडे छोटे तुकडे करून आपण असे लंबगोल करणार आहोत बघा। नेहमीच्या कोथिंबीर वडीपेक्षा ही काहीतरी वेगळी रेसिपी तुम्हाला देत आहे मी। ज्यांना कमी तेलाचं आवडते त्यांनी नक्की ट्राय करा, खूप छान होते। या प्रकारे मी दंडगोल करून घेतले बघा कोथिंबीरच्या वड्या अशा। आता ह्या सगळ्या आपल्याला साईडला ठेवूया। गॅसवर कढई ठेवूया, त्यामध्ये 2 चमचे तेल वापरणार आहे मी, फक्त 2 चमचे तेलात खूप छान खुसखुशीत वड्या तयार होतात। तेल थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत बघा। तेल आणि पाणी एकत्र करायचं आहे आपल्याला, आणि पाणी टाकताना थोडं सावकाश टाकायचं आहे, कारण की तेल गरम असल्याने उडते। पाण्याला उकळ आली की आपण त्यामध्ये ह्या वड्या अशा प्रकारे रचून देणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, काही जास्तीचा वापर नाही, काही नाही, कमी वेळेत बनणारी। सगळ्या वड्या मी छान अशा रचून दिल्यात बघा। आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोवर छान वड्या एका साईडने शिजून घ्यायच्या झाकण ठेवून। 10 ते 12 मिनिटांनंतर मी झाकण खोलून बघितले, त्यानंतर वडे बघा किती छान फुलून आले आहेत। यामध्ये कुठेही सोडाखार वगैरे काही वापरला नाही आपण, शिजले आहेत बघा। आता आपण ह्या वड्या पलटी करून घेणार आहोत। दोन्ही बाजूने शिजवायच्यात आपल्याला, म्हणून सावकाश पलटी करायच्यात आपल्याला। त्यानंतर पुन्हा झाकण ठेवूया आपण। गॅसची फ्लेम मीडियम टू लो होती, त्यामुळे वड्या छान करपल्या नाही खालून। आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आपल्याला, आणि पुन्हा 7 ते 8 मिनिटांसाठी फक्त आपल्याला ह्या वड्या पुन्हा परतून घ्यायच्यात बघा। मी तुम्हाला पलटून देखील दाखवते बघा। वडी छान खरपूस भाजली गेली आहे बघा। आता पुन्हा पलटून घेते आहे, आणि झाकण ठेवायची गरज नाही आपल्याला। दोन्ही साईडने खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचे या प्रकारे। आता वडी छान परतली आपली, अर्ध्या तासामध्ये छान तयार होते ही वडी, खुसखुशीत, खमंग, अगदी कमी तेलाचा वापर करून। आता सर्व करूया आपण गरमागरम वडी। तुम्हाला दाखवते बघा किती छान आहे, कुठेही तळीचे वडी केली नाही आपण। 2 चमचे तेलामध्ये कोथिंबीर वडी छान तयार होते, टेस्टला देखील छान लागते। नक्की ट्राय करा तुम्ही। तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा मी एक वडी, किती छान बाहेरून खुसखुशीत आणि मध्ये छान सॉफ्ट झाली आपली कोथिंबीर वडी। आवडली ना मंडळी रेसिपी? रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।